अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही सतत काही ना काही कारणामुळे चर्चेत असते। तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर अनेक कमेंट्स देखील असतात। या कमेंट्स मध्ये अनेक जण थेट तिला लग्नाची मागणी सुद्धा घालतात। मात्र तेजस्विनी पंडित लग्न का करत नाही आणि तिचे लग्नाबद्दलचे नेमके विचार काय आहेत यावर तिने नुकतंच दिलखुलासपणे भाष्य केले। तेजस्विनीने नुकतंच आरपार ऑनलाईनला एक मुलाखत दिली। या मुलाखतीत लग्नादरम्यान विचारल्यावर ती म्हणाली, आतापर्यंत असा जोडीदार भेटलाच नाहीये ज्याच्याबरोबर मला सेटल व्हायला आवडेल, कारण खूप वेळा कॅपॅबिलिटीचा विषय असतो। म्हणून मी असं म्हटलंय की लग्न केल्यावर स्त्रीला कायम पूर्णत्व मिळतच असं नाही। आता इतकी वर्ष झाली मी माझे पैसे कमावते, माझा स्वतःचा व्यवसाय आहे, माझ्या कुटुंबाची मी काळजी घेते, माझ्या आईला कधीही काही कमी पडू दिलं नाही। मी आजही काही संस्थांना मदत करू शकते, तेवढं देवानं मला दिलं आहे। तर मग मला असं वाटतं की सगळ्याच गोष्टी जर का मी करतेय तर हे तेव्हा होईल जेव्हा एखादी व्यक्ती मला आवडेल, जी माझ्या आर्थिक किंवा भावनिक गरजा पूर्ण करण्यात सहभागी होईल, तेव्हा मी कदाचित लग्न करेन। पण आता तरी माझा लग्नाचा विचार नाही, मी एकटी आणि आनंदी आहे। तेजस्विनीने 16 डिसेंबर 2022 रोजी तिचा बालमित्र भूषण बोपचे सोबत लग्न केलं, पण दुर्दैवानं त्यांचं हे लग्न फार काळ टिकलं नाही आणि त्यांचा घटस्फोट झाला। घटस्फोटानंतर तेजस्विनी आता वयाच्या 39व्या वर्षी सिंगल आयुष्य जगते। तिच्या वर्कफ्रंट बाबत बोलायचं झालं तर लवकरच येरे येरे पैसा 3 हा तिचा सिनेमा प्रदर्शित होणार आहे। हा सिनेमा 18 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून तेजस्विनी बरोबर यात अनेक दिग्गज कलाकारांची मांदियाळी आहे। तेजस्विनी सोशल मीडियावरती कायमच सक्रिय असते आणि तिच्या पोस्टवर चाहते देखील अनेक कमेंट्स करत असतात। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट। मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा।